हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही व्लॉग करणार आहे. वेलकम बॅक टू अवर व्लॉग. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 20 वाजून 32 मिनिट झाले आहेत, म्हणजे 8:30 वाजलेले आहेत. त्यामुळे आपल्या आता 8:30 म्हणजे मित्रांचा यायचा टाईम झालेला आहे. 1 बाय 1 एक मित्र येतात, आम्ही बसतो, गप्पा मारतो. आजचा टॉपिक काय असणार आहे सांगू का? आज आमचा एक अजेंडा ठरला आहे. कोणता ठरला आहे माहिती आहे का? आपण सगळ्या मित्रांना विचारणार की तुला कसल्या प्रकारची मुलगी हवी आहे लग्नासाठी, ॲज अ लाईफ पार्टनर. एक्सपेक्टेशन काय काय आहेत तुझे, हे आपण आज बघणार आहे. चला तर मग एक मित्र येतील. डायरेक्ट आपण मित्र आल्यानंतर चालू करूया. सगळे आपले एक मित्र येतील. हा रोजचा आमचा अड्डा असतो. हा बघा, एक मित्र आलेला आहे, एक मित्र आलेला आहे. या की बॉस, काय चालू आहे? नाही, ब्लॉगच चालू आहे. ब्लॉग चालू आहे. त्यांना तुम्हाला काय लग्नाबद्दल काय बरं. सांगायचं असेल तर सांगा. सांगू शकता बरं का? म्हणजे आजकालची परिस्थिती कशी आहे, मुली कशी आहेत आजपार, ए बाबा, मुलीचं नको रे. एक्सपेक्टेशन काय आहेत ते सांगा तुमचे. एका मुलगीवरच 15 जण माणूस पडलाय. एका मुलीवर? 15 जण माणूस जेलमध्ये आता 4 ए वर्ष बापरे, येड्यात काढली का ती मुलगी सगळ्यांना? 4 वर्ष झालं. एक माणूस म्हणजे माझे सगळे लग्न करून 2 महिन्यामध्ये नाव काय पहिलं? माझं नाव अभिषेक राठोड. अभिषेक राठोड. सगळ्यांचं पहिलं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिले हो थांबा, हो राठोड साहेब पुढे चालला. हो, विक्रम राठोड. विक्रम राठोड या इकडं. बरं, त्यांचं म्हणणं असं निघालं की त्यांना लग्न वगैरे या गोष्टीवर काय विश्वास नाहीये. म्हणजे एक मुलगी 15 जणांना येड्यात काढली म्हणून, असं त्यांचं म्हणणं आहे. पण ठीक आहे, म्हणजे किती लाईफ किती डेंजर चालू आहे. तर विश्वास ठेवा बाबांनो, विचार आपला करा. मित्र प्रतीकला एक फोन करा, त्याने कुठपर्यंत आलाय काय आला बघा जरा अपडेट. ए, आला ठीक आहे बस, ये लवकर ये. हे बघा, अजून एक मित्र आलेला आहे आपला. त्याला विचारू त्याच्या लाईफ बद्दल. अरे कसा होता तुझा जॉब ब्रो कसा होता तुझा? स्ट्रगल इज रिअल. Oh my God. हे बघा, हा मित्र माझा सकाळी 9 ते 10 वाजता गाडी जातो. बंद करणार. 9 ते 10 वाजता जातो. कधी कधी यायचा टाइम त्याचा फिक्सच नाही आहे. 9 ते 10 ला जातो, येतो बी 9 ते 10 लाच येतो. एवढं भयानक स्ट्रगल करतो ना, याच्यासारखं स्ट्रगल कोण करत नाही. 12 तास ड्युटी आहे. हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. याचं बी फार्म झालेलं आहे. ओके, याचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगू. झालं का नाही पहिलं तर टार्गेट कम्प्लीट झालं का नाही विचारू मार्केटिंग वाल्या. टार्गेट तर चांगलं चालू आहे. चांगलं आहे. इशे माझं फक्त एकच म्हणणं आहे की केल्याशिवाय गत्यंतर नाही माणसं. गत्यंतर कसलं मराठी शब्द आहे. केंद्रबिंदू आहे हा केंद्रबिंदू. शब्द. केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आणि करावं तर लागणार आहे, नाही का? बरं, आजचं मेन अजेंडा काय होतं की आपल्याला लग्न करण्यासाठी जे मुली हव्यात एक्सपेक्टेड. आपलं वय झालंय असं सोसायटीला वाटतंय. सोसायटी चहापत्ती नाही, रेड लेबर. हो, माझं काय म्हणणं आहे, अहो, सोसायटी तुम्ही- म्हणजे अहो, मला कशाला म्हणता एन्व्हायरमेंटचं त्याच्यामध्ये म्हणणं काय आहे की बाबांनो, जे काही मुली आहेत लग्नाच्या वगैरे की त्यांचे एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत. एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत. एक्सपेक्टेशन. तिकडं काय बघायला लागला तुम्ही, इकडं बघा. कसलं कॅमेऱ्यातच बघ. त्यांनी कानाने डोळ्याने काय ऐकायचं, त्यांनी कान लावलं ना ऐकायला. आणि इकडे हेडफोन आहे ना, त्याच्यामुळे मी तिकडून बघत असं आहे. काय मुद्दा तुम्ही- मुद्दा असं सांगायचं म्हणजे मुद्दाम करता बघा तुम्ही. मुद्दाम मुद्दाम हो, मुद्द्यावर या तुम्ही. माझं काय म्हणणं आहे की सोसायटीमध्ये आता तुम्ही वय झालं तुमचं 25-26. तुमचं काय झालंय? तुमचं काय झालं? 30 झालंय. 25 झालं. हो, हा, 25 चला पुढं. बरं, ठीक आहे. माझं बी 25 आहे, 26. बापरे, सगळ्यांना- हात दुखू लागलाय. जे काही मुलींचे एक्सपेक्टेशन आहे की कसं पाहिजे मुलांचे म्हणून. एक्सपेक्टेशन मुलांचे- काय बोलतो, काय कळत नाही बाबा मला. हा, बरं, पहिला मुलींचे मुलींची expectation युक्ती आहे. काय? 1.5-2 लाख रुपये महिना पगार पाहिजे. सोलापूर आहे का आपल्याला तेवढं? सोलापूरमध्ये तर कोणाला पण नाही. तेवढं पॅकेज आहे इयरली आपलं. बरं, तुझं काय म्हणणं आहे? तुझं काय लव्ह मॅरेज वर विश्वास आहे का अरेंज मॅरेज? बर, तुझं एक्सपेक्टेशन काय भाऊ? तुला कशी प्रकारची मुलगी पाहिजे? मुलीचं काय आहे तसं म्हणलं तर साधी भोळी पाहिजे. साधी भोळी माझी आई. दिसायला ॲव्हरेज जरी असेल कुठे तरी काय साधी भोळी ए पाहिजे. बापरे. साधी भोळी तर ह्या जनरेशन मध्ये साध्या मुलं असं काही नाही. सगळे टॉक्सिकच आहेत म्हणतो. टॉक्सिक 90% सगळ्यांना म्हणता येत पॉइझन आहे नाही. का? पॉइझन अँटीडोट आहे की आपण? हा. म्हणजे बोलण्या आणि शाब्दिक वारामध्ये पॉइझन आहेत मुली. Yes, definitely. जे काय असेल ते. हा, एवढं साधी भोळी पाहिजे. पुढे अजून आपल्या कॉन्ट्रावर्सी क्रिएट करायची नाही हा. पुढे अजून कशी पाहिजे? साथ समुंदर पहिलं तर तुझं लव्ह मॅरेज वर विश्वास आहे का अरेंज मॅरेज वर विश्वास आहे? डिपेंड्स. व्हॉट डिपेंड्स ऑन व्हॉट? डिपेंड्स ऑन. नो व्हॉट इज दिस? हा,
असं म्हणजे काय आता आपण जगतोय, व्यवस्थित लॉक करायचं काय म्हणायचं मला, कट करावं लागणार लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज ह्याच्यामध्ये बघण्यापेक्षा लग्नानंतरची जी साथ मिळणार आहे ना, बाप लॉंग टर्मची लॉंग टर्मची लॉयल्टी, एक ट्रस्ट पाहिजे, बरोबर आहे. त्याच्या थ्रू आपण जाणं गरजेचं आहे. बाप प्रत्येक माणसाने हा जबरदस्त विचार केला एक्सपेक्टेशन पाहिजे. ठेवलंय भावाने. साधं पाहिजे रे. आणि माझं म्हणणं practical काय माहिती का, जीवन आपलं खूप साधं आहे. बरोबर आहे. जगणं खूप महत्वाचं आहे. हो माय गॉड जगणं जगणं खूप महत्वाचं आहे. सरकार जो लाईफचा आनंद घेत म्हणजे एन्जॉय करत जगला ना, तो टिकला. मग त्याची बायको काय किंवा त्याचा संसार काय, म्हणजे जो शिकला friend तो family टिकला काय. असं म्हणायला हा, काय हरकत शेवटी. नाही. बरोबर आहे. मुलगा शिकला प्रगती झाला. नाही पण प्रॉब्लेम प्रगती झाला, मुलगी प्रगत शिकली झाला. प्रगती झाली असं प्रगत म्हणायचं होतं मुलगी भावाने. शिकली प्रगती झाली तसं पण ते थोडस ते पण मुलगी शिकल्यावर काय प्रगती होते असं वाटत नाही. का घर तर आपल्याला सांभाळायचं की. नाही, मुलींचं पण खूप मोठं योगदान असतं. अरे मुलगी कधी ना कधी आई होती, कोणाची खूप बहीण मोठं योगदान असतं आणि- रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी असते हा, मुलींची. जबाबदारी खूप मोठी असते त्यांच्यावरती. आपण त्यांना असं लगेच हे करू शकत नाही. जज करू शकत नाही. सुरतचं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल? माझं काय होय बघा, मला तर वाटतं लग्न म्हणजेच मोह माया जाळ आहे, हे सगळं एक मगाशी प्रकार. बोललो मी, डिपेंड्स त्याच्या विचारावरती. हा, त्याचे- त्याचे विचार, माझे बरोबर विचार आहे. मला तर असं वाटतं ह्याचे सगळे विचार. लग्न बिग्न हे काय करू नये माणसानी. कारण काय हम्म. आधीच्या काळात कसं होत होतं, आपल्या आई वडिलांचे जे काही लग्न झाले तेव्हा कसं एकदम लॉंग टर्म, त्यांनी जेव्हा मॅरेज केले त्याच्यानंतर किती वेळा एकमेकांना माफ केलं त्यांनी, म्हणजे इथंपर्यंत त्यांनी आले. आपल्या इथं काय झालंय, ब्रेकअप. लग्न झालं ब्रेक, नाही नाही, हे कोण झालं चांगला break. बेस्ट ऑप्शन भेटला कळती. कल्टी. कल्टी. मग हे तो नको. एक मुद्दा आहे जुना. आणि माझं तर म्हणणं आहे लग्न बिग्न कोणता काय option? करू नका, एन्जॉय करा स्वतः. चांगला ऑप्शन, बेस्ट इंग्लिश ऑप्शन, बेटर बेटर ऑप्शन, ऑप्शन. बेटर better- दॅन जर भेटला. आता आपण कसं ऍडमिशनला बेटरमेंट करतो. बेटरमेंट फ्रीज करत नाही पण कोण फ्रीज करत नाही बरं का कोण कोण फ्रीज फ्लोटच करते Floatच सगळं. करते. सगळे फ्लोटच करतात. बेटरचं जास्त होतं. तर काय अवघड झालं हे सगळं रिअल लाईफ नाही, ऍक्च्युली जगच त्याच्यामध्ये बेटरच्या शोधत आहे. आपण काय बोलू शकत नाही त्याच्यामध्ये. अवघड आहे. चांगलं आहे, चांगलं आहे, कशाचं चांगलं आहे. सोबत? म्हणजे मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे काय, घरचे सहमत असले पाहिजे का नाही तुमच्या लग्न. तुझं काय लव्ह मॅरेजवर विश्वास आहे ना पण तुझा, सध्या तरी कसं काय होणार सांगू शकत लव्ह मॅरेज होणार काय अरेंज मॅरेज? नाही. बघायचं. हात धरता म्हणजे मोबाईल धरता का थोडं. हो, इथं तर तुम्ही चुकताय ना. हो याने धरते ते असं करायला लागलं. तुमचं सांगा, तुमचं काय कुठंपर्यंत आलंय? माझं काय बघा, पुढं काय माझं विचार जय आहे? बजरंग बली आहे. जय बजरंग बली बजरंगबलीचं लग्न झालं नव्हतं. म्हणून तर ना अहो देव आहेत ते. नाही झालं नाही त्यांचं लग्न. ब्रह्मचारी? ब्रह्मचारी आहेत. मग ब्रह्मचारी राहायचा विचार आहे का? विचार तर तसा नाही आहे. खूप प्रकरण एकदम असं हाताबाहेर गेला का? हाताबाहेर गेले म्हणजे हाताबाहेर असं मग असं. पहिला विश्वास तुम्हाला काय वाटतं, लव्ह मॅरेज होणार अरेंज नाही, मॅरेज? सिम्पल. माझं म्हणणं काय माहिती आहे का, लग्न कसे का असे ना, जर तुम्हाला एखादी गोष्ट एखादी मुलगी कोणी जरी आवडली तरी तर बॅकग्राऊंड चेक करायला पाहिजे फॅमिलीने तिथं. बॅकग्राऊंड म्हणजे डोमाचं बॅकग्राऊंड, हा डोमायसेल नॅशनॅलिटी, रहिवासी रहिवासी आहे का ते बॅकग्राऊंड नाही. कास्ट सर्टिफिकेट ते पण check तेच करायचं. असलं नाही. Non कसं असतं familiar. माहिती आहे का, ऍडमिशनचे Life- इंचार्ज आहेत तुम्ही मोठे. तर थांबा बोलू द्या. त्याला. कसं असतं माहिती आहे का, या समाजामध्ये दोनच प्रकारचे प्रजाती आहेत. एक मेन, एक वुमेन, एवढे प्रजाती आहेत. आणि मला वाटतं लाईफ एकदाच भेटते. जर पार्टनर चूज करायचं असेल तर व्यवस्थित चूज करायला पाहिजे आणि तो तुमच्या मनातला असला पाहिजे, ज्याच्यावर तुमचं मन आहे, ज्यासोबत तुमचे विचार पटतात, तो पार्टनर असला पाहिजे. मला असं वाटतं, तेवढंच वाटतंय मला. पार्टनर म्हणजे कसं आहे, लॉंग टर्म रिलेशन असणार आहे. इट इज गोइंग टू बी द लॉंग टर्म रिलेशन. सो दॅट्स वाय द पार्टनर शुड बी पॉइंट. ब्युटिफुल. कारण ब्युटी ही काही काळापुरतीच राहणार. मला तर विश्वास नाही बाबा कुठल्याच बरोबर. तुम्ही पार्टनर ब्युटिफुल असं तर फोकस नाही, फोकस. sir, काय तुम्हाला काय झालं, एकच- काय झालंय काय तुमचं? फोकस एका हाताने टाळी वाजत नसते पहिले. बॅकऑफ नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये. बॅकऑफ घ्यायचं आपल्याला. बॅकअप तर काय आज न उद्या येईलच. म्हणजे माझं एकच म्हणणं आहे बघा, जे काही पोरी असतात किंवा पोरं असतात ना, एकमेकांना माफ करणं शेवटपर्यंत एकमेव ऑप्शन आहे. ऑप्शन नाही ते तुम्हाला करावंच लागणार आहे. इफ यू वॉन्ट टू सस्टेन, इफ यू वॉन्ट टू मेंटेन द हेल्दी रिलेशनशिप, यू हॅव टू डू इट. आई वडिलांच्या भरोशावर बसा. आई वडिलांनी जे काय आपल्यासाठी सिलेक्ट करतात त्याच्या पोरीसोबत लग्न करा. बस झालं त्याच्या पलीकडे काय विचार करू नका. रोळलेला माणूस दिसतो. रुळलेलं नाही, जे हकीकत आहे. आपले सगळे अझम्पशन आहेत. तुम्ही जे बोला ना हीच पाहिजे तीच पाहिजे, मिळत आम्ही एक बी हीच पाहिजे नसतं. बोललो नाहीये. आम्ही मिळत काय कुणाला काय आपण नसतं. पाहिजे म्हणलं आम्ही नाही, पाहिजे आपण बोललो नाही. एक्सपेक्टेशन म्हणजे एक अजम्पशन मानतो. मिळत काय नसतं. जे नशिबात आलेले तेच मिळते. असं नशीब म्हणत- नशीब नशिबाने सत्ता
जे काय असेल ते असेल. त्यामुळं मला तर असं वाटतं की बाबा सगळं काही एन्जॉय करा, मजा करा, होईल तसं होईल. मला एकच पुढच्या वाटतंय. गोष्टीचा विचार करू नका. लाईफचं गेलं सगळ्यांना मनासारखं जर मिळालं असतं सगळे देव बनले असते. बरोबर का नाही? माझं तेवढंच म्हणणं आहे. माझी इच्छा माझं कॅटरीना कॅफ सोबत लग्न होईल का? माझ्या ह्याच्यावरून एक डायलॉग आठवलाय. तरी पण वाटत होतं, पण तिथं गेली ना दुसऱ्याकडे असं कॅटरीना कॅफ. त्याचं कोण होतं? विकी कौशल सोबत लग्न झालं. सलमान खान एक्सपेक्ट करत होता ना. तर मी सांगतो की तुला सलमान खान बद्दल. सांग. अरे तू इकडे ये रे, मी नाही, पकडतो. इथं- 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 लय तुम्ही घाया करला. सांग सांग बाबा. सलमान ए- सुलेमान भाईचं काय झालं सांग. तो 1.5 करोडचा मालक. हा? त्याला त्याचं 1.5 प्रेम- करोड फक्त. 1.5 करोड. 1,500 करोडचा मालक. त्याला त्याचं प्रेम भेटलं नाही. आपण कोण आहे? आपण कोण आहे हा? ते पण आहे म्हणा. ते मराठी मधलं आहे का ना ते. पण प्रेम भेटलं नाही, पण त्याला खूप ऑप्शन आहेत बरं का बाकीचे. तो पण विचार कर, जे पाहिजे ते भेटत नसतं. तेच ना, असं म्हणत आहे एक्सपेक्टेशनला हे नाहीये. तुम्ही fight आणि करू राहिलं ते मराठी मधलं एक डायलॉग आहे ना कोणता? की मोर हा पावसात नसताना खूप छान दिसतो, अरे बापरे. पण त्याचं उघडं पडलेला पिसारा कोणाला दिसत इशारा नाही आहे ते वेगळं आहे. वेगळा आहे. ते वेगळा आहे. इशारा नाही आहे ते. काय मनाचं नाव जुळवलं काय? म्हणजे मोर कसं पावसात करतो का तू? मोर हा पावसात दिसताना छान दिसतो सगळ्यांना. हे किती वाव किती छान, पण त्याची उघडी पडलेली गाणं कोणाला दिसत नाही. बरोबर आहे का नाही? सर राठोड सर, तुमचा मुद्दा आपण मांडलेला आहे. मांडला हो, राठोड सर. थोडं एक्सपेक्टेशन आहे, जे काय असेल तेवढं एन्जॉय पण करा. आपण कॉन्ट्रोवर्सीसाठी व्हिडिओ तयार करत नाहीये. जे जनरल रियालिटी आहे तेच सांगतो. हकीकत मस्त आहे. बरं, आपलं संडेचं प्लॅनचं काय झालं? ओव्हरऑल ते बाकीचं ठीक आहे. संडेला जाऊ का? कॉन्ट्रोवर्सी, फालतूपणा, मज्जा मस्ती, हे तर बोलणं चालू करणं, हे तर communication चालूच ठीक आहे. राहणार. हे तर चालूच पण राहणार. मला तर वाटतं तो पण संडेला लाईफ मधला आपण- एक पार्ट आहे. संडेला काय करायचं ते सांग. आज कुठला वार आहे? आज थर्सडे. ट्युसडे. आज ट्युसडे. ट्युसडे वन्स अगेन. बरं, आमचे सबस्क्रायबर 1000च्या वर जर झालेत आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर केलात कमेंट आणि फुल असा सपोर्ट ठेवलात, हा, तर चुसड्याच्या मागची स्टोरी सांगण्यात येईल. हा. ट्युसडेच्या मागची चुसड्याच्या मागची स्टोरी म्हणजे- एवढी मस्त स्टोरी ना चुसड्याच्या मागची. हा. खूप मोठी म्हणजे story. ऍक्च्युअली आपण सगळे प्रनाऊन्स करतो इट इज अ ट्युसडे, ट्यू. बट समवन इट इज कॉल्ड एज ट्युसडे. मग ते ट्युसडेची मोठी स्टोरी काय आहे ते आम्ही लवकरच रिव्हील करूया. रिव्हील करूया. जर आमचे लवकरात लवकर फॉलो कीजिए, सब्सक्राइब किए, अगर जल्दी जल्दी आपने सब्सक्राइब दबा के फोड़ दो सब कुछ दबा के फोड़ दो, ए, बटन को like. सब्सक्राइब कर दो, लाइक शेअर सबस्क्राइब, लाईक करा, सबस्क्राईब आणि काय बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. फोडून टाका. स्पायडरमॅन. ओके ठीक आहे. हा मुद्दा चर्चा करण्यासारखा होता. संडेला आपण आणि भेटूया. रोज सगळे- एक ब्लॉग टाकले. सगळेच चांगले आहेत. सगळेच चांगले आहेत. काही जणांचा एक्सपिरियन्स असा असतो म्हणून प्रत्येकाचा दृष्टिकोन तसा वेगळा झालेला आहे. मला काय सांगायचं शेवटचं एक वाक्य, सगळ्यांसोबत पोलाइट आणि काइंड राहणं महत्वाचं आहे लाईफ मध्ये. जर कोणता गरजू हा, पुढं. कोण तर गरजू एक माणूस वगैरे आला, पण प्रयत्नच करतो, चुकलं तरी काय हा हरकत मुद्दा नाही. आपला मुद्दा आपण माझा मांडायचा. मुद्दा काय माहितीये का, जर कुठला माणूस किंवा कोणता एखादा माणूस तुमच्याकडे मदतीसाठी आला, हम्म. तर त्याची मदत करा. हम्म. काइंड राहा मुद्दा मुद्दा सगळ्यांना. काय आहे की आपल्याला देवाने बनवताना आपल्याला देणारं बनवलं ऍक्च्युली, घेणारं नाही बनवलं. तेच जावं. देणाऱ्याने Full देतच deep राहावे, deep गेलंय. घेणाऱ्याने घेतच राहावे. घेता घेता देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात पण घ्यावे. चुकला गुड वहिनी. गुड गुड. काय तरी बोलला, पण छान बोलला. छान असंच थोड्या काळात थोड्या वेळात थोड्या ह्याच्यामध्ये सुंडे मुंडे सुनाडे. सुंडे. बरं, दॅट्स इट फॉर टुडे करायचं. That's it for That's today. it. That's दॅट्स इट फॉर टुडे. Today. लेट्स सी यू अगेन टू नेक्स्ट व्हिडिओ. दॅट्स इट फॉर पुढे. आपण बघूया पुढे. दॅट्स इट फॉर टुडे. लेट्स सी यू अगेन टू नेक्स्ट व्हिडिओ. पाठच आहे. सांगायचं कारण एवढंच होतं. बस एन्जॉय करा, मजा करा, खलास करा. काइंड राहा, पोलेट हा, राहा. मार्केटिंग करा. मार्केटिंगला जर काय तुम्हाला एक्सपर्ट लागत असेल तर आमच्याकडे कमेंट करा. मी शिकतोय अजून. रेझ्यूम पाठवा. रेझ्यूम पाठवा. मार्केटिंग Resume जॉब पाठवा. आहेत. कंपनी जर तुम्हाला कुठे जर दुसरीकडे जॉब करायचा असेल तर एनी आहे. जर तिसरीकडे जॉब करायचा असेल तर मी आहे. आणि चौथीकडे करायचं असेल तर अजून एक कोणतरी आहे. अजून एक आहे ते तुम्हाला उद्या त्यामुळे दाखवेन. जॉबचं काय टेन्शन घेऊ नका. आम्ही खेळतोय तेवढं तुम्ही काय घेऊ नका. काय जॉबचं टेन्शन. हा हा. जय जय हिंद. बजरंग जय जय हिंद. जय श्रीराम. जय राम श्रीराम. श्री राम 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 जय. राम. तुम्हाला चंद्र दिसतं का बघा आकाशात. आणि तुझं एकच नाव नाव घ्या. एकच राम. जय श्रीराम.
चालेल. धन्यवाद जय मित्रांनो. श्रीराम असंच तुमचा सगळ्यांना. सपोर्ट राहू द्या जय श्रीराम केसरी घातलाय भाऊ आणि लवकरात लवकर आमचे 1000+ सबस्क्रायबर करा. सपोर्ट करा थोडा आम्हाला सबस्क्राईब करा लवकरात लवकर. सॅक्रिफाईस हाच कंटेंट जर तुम्ही 1000 सबस्क्रायबर्स केला तर आमचं मोटिवेशन वाढेल आणि आम्ही असाच कंटेंट घेऊन येऊ तुमच्याकडे. आम्ही आहे प्रॉपर सोलापूरचे गाईज. मुद्दा काय डिस्कशन करला आमच्याकडे आज तेवढं फक्त वेळ कमी आहे. लग्नाचा topic एवढ्या नाही फक्त कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आहे. आहे. गाळा केला बघायचं. Yes, yes, that is good. चलो बाय बाय बाय. नमस्कार.